ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि विवाह समस्या या विषयावरती आपण आज चर्चा करतोय आणि आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. सर, तुम्ही वास्तुशास्त्र आणि विवाहांचा संबंध कसा असतो ते तर सांगितलं, किंवा वास्तुशास्त्र त्याच्यावरती किती इम्पॅक्ट असतो त्याचं तेही म्हटलं तुम्ही. परंतु हे विवाह लवकर ठरावे यासाठी काही उपाय आहेत का मग वास्तूमध्ये किंवा असं करणार? पुष्कळ सारे उपाय आहेत. सगळ्यात मेन म्हणजे वास्तूमध्ये आपल्या मुला किंवा मुलीचा जेव्हा विवाह इच्छुक असाल त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर तो वायव्याला शयन करता झाला पाहिजे. त्याशिवाय त्याच्या रूममध्ये जर एखादा क्रिस्टल बॉल टांगलात तर फार बरं होतं. क्रिस्टल बॉल हा कोणत्याही दुकानात मिळतो, साधारण 1200-1500 रुपयापर्यंत ओरिजिनल क्रिस्टल मिळतो बरं का. आणि जे तुम्ही साधे बघता ते काचेचे गोल असतात, म्हणजे ते पडून फुटतात. तो ओरिजिनल क्रिस्टल नसतो. चांगल्या दर्जाचा क्रिस्टल ती मुलं ज्या ठिकाणी झोपतात, शयन करतात त्या ठिकाणी लावून ठेवावा. याशिवाय एक साधासा सिंपलसा उपाय आमच्या आजी पणजींपासून जो सांगण्यात येतो की एखाद्या मुलीचं ज्यावेळेस, म्हणजे हा मुलासाठी नाही मुलीसाठी विवाह आहे, की मुलीच्या विवाहाबद्दल ज्यावेळेस तिचे आई वडील कोणाशी बोलायला जातात आणि ती मुलगी एखाद्याला पसंत पडलेली आहे पण समोरच्या व्यक्तींचं तळ्यात मळ्यात चाललंय, अशा वेळेस त्या मुलीला घरामध्ये केस मोकळे सोडून बसायला सांगितलं जायचं. हा, पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की जोपर्यंत ते बोलून येतात, म्हणजे त्यांचे बाहेर नाही पडायचं, घरातच बसायचं, पण पूर्ण केस मोकळे सोडायचे आणि ते बोलून येईपर्यंत तिने घरामध्ये, म्हणजे तिने बाकीची नैमित्तिक कर्म केली तरी चालतं, पण केस मोकळे सोडून बसायचे. आता हा आमच्या आजी पणजींपासून जे काही आपण ऐकत आलोय त्यातला कितपत सत्य असत्यता हे करून बघायला हरकत नाही, आम्हाला जरूर कळवावं. आणि पुष्कळसे उपाय आहेत ज्या अगदीच जरट मुली आहेत की ज्यांचे विवाहच ठरत नाही. कित्येक वेळा काय होतं अनुश्री, की असंच पाहिजे तसंच पाहिजे म्हणजे गाडी जाते निघून आणि परत दुसरी गाडीच येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, मग काहीतरी गाड्यामध्ये येतं, मग तेही येत नाही. म्हणजे कित्येक वेळा असं असतं की कोणतेही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे, कसा का मुलगा असेल ना, पण मी करायला तयार आहे. अशा वेळेस होत नसेल तर नैऋत्य जो कोपरा असतो आपल्या घरातला, आता हा जो मी तुम्हाला उपाय सांगतोय दर्शक हो, तो मी जरा काळजीपूर्वक करा. त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर का पडदे असतील, कापडं असतील, जळणाऱ्या गोष्टी असतील तर त्या जरा सांभाळून करा. नाही तर आपलं गुरुजींनी सांगितलंय साम टीव्हीवर म्हणून सुरू केलं असं करू नका. खबरदारी घ्या. नैऋत्य कोपऱ्यामध्ये सूर्यास्त झाल्यानंतर ते रात्रीपर्यंत, सूर्यास्त ते रात्र म्हणजे 12 वाजेपर्यंत, संध्याकाळी साधारण 7 वाजता आपण दररोज सूर्यास्त झाला 7:30ला, त्यानंतर रात्री 12 पर्यंत नैऋत्य कोपऱ्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा त्या मुलीच्या किंवा मुलाच्या हातून लावायचा आहे. नैऋत्य कोपऱ्यामध्ये तो पणतीचा लावायचा नाही, ती वर वात असते ना तशा पद्धतीचा दिवा लावायचा. दिवा लावताना जी वात तयार कराल ना ती वात खोबरेल तेलात भिजवायची. खोबरेल तेलात भिजवलेली वात ही त्या तिळाच्या तेलामध्ये तो उभ्या तोंडाचा जो दिवा असतो वर असतो असा नैऋत्य कोपऱ्यामध्ये लावायचा. कधी? सूर्यास्त ते रात्र, आणि त्यानंतर पहाट ते सूर्योदय, म्हणजे साधारण 4-4:30च्या दरम्यान, सूर्य उगवायच्या आधी पहाट ते सूर्योदय या काळात पुन्हा एकदा तिथं दिवा लावायचा. असं करायचं 21 दिवस. हा, यासाठी थोडंसं लवकर उठावं लागेल. आता तो दिवा लावण्यासाठी आंघोळ करावी लागेल अर्थात, म्हणजे पहाटे उठून आंघोळ करून मग तो दिवा लावायचा आणि 21 दिवसांनी अनुभव सांगा. याशिवाय बीम खाली झोपू नये. बीम्स असतात घरामध्ये, बीम असेल तरी सुद्धा विवाह ठरण्यात अडथळे येतात. लाल रुमाल जवळ ठेवावा. याशिवाय गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्ही वडाचं पान आणा, त्याच्यावरती हळदीने स्वस्तिक काढा, मनोभावे तुम्ही प्रार्थना करा तुमचा त्वरित विवाह व्हावा म्हणून, आणि ते पान तुम्ही नदीत सोडून या. गुरुपुष्यामृताच्या दिवशी संध्याकाळी केलं तरी त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. याशिवाय तुळशीची रोपं घरामध्ये लावा. याशिवाय शिवलिंगावरती दूध आणि हळद मिश्रित तुम्ही अभिषेक करू शकता, काम्य अभिषेक म्हणतो. तो केल्याने सुद्धा विवाहातले अडथळे दूर होतात. किंबहुना विवाहामध्ये जी हळद लावली जाते ती हळद लावल्यानंतर जी काही थोडीफार सांडते ती बऱ्याच वेळा ते हळद खेळतात. ती हळद खेळता खेळता ज्या मुलीचं लग्न ठरत नाही अशा मुलीच्या गालाला किंवा अंगाला जर ती हळद लावली तर त्याच्यामुळे सुद्धा पटकन विवाह ठरायला मदत होते. किंवा असं पूर्वी आमच्या वाडवडिलांकडनं असे तोडगे आलेत किंवा उपाय आलेत. त्यामध्ये असा उपाय की जी विवाहित मुलगी ज्या खुर्चीवर बसते त्या खुर्चीवरती 2 मिनिटं तिने पटकन बसावं, असं सुद्धा उपाय आहे. जरी गमतीशीर आणि पिढीजात असतील तरी करून बघायला काय हरकत नाही असं वाटतं. नक्की नक्की. आपण पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत प्रमिला आहेत मुंबईवरनं. बोला प्रमिला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. लग्न कधी होईल, विवाह कधी होईल ते विचारायचंय. हा सांगा, नाव सांगा. प्रमिला. हा, जन्मतारीख सांगा. 15/1/82. वेळ सांगा. दुपारी 2:45. ठिकाण सांगा. मुंबई मालाड. दुपारी 2:45. 15/1/82 सांगितली तुम्ही मला. वार आहे शुक्रवार, जन्मवार, दुपारी 2:45. कन्या रास आहे, कन्या रास तुमची, बरोबर का? हस्त नक्षत्राचा प्रथम चरण. अतिगंड योगाची शांती केली आहे का आपण? अतिगंड योगाची शांती केली. ओके.
चंद्र हा, हा. मंगळ शनी संतती स्थानात आहे. शांती नाही केली आहे. नाही केली मग करावी लागेल. हा. अतिगंड करावी योगाची लागेल का? करावी लागेल. आपल्या पत्रिकेमध्ये चंद्रमंगळ, तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा. हो हो. चंद्रमंगळ शनी युती संतती स्थानामध्ये असणं याचा अर्थ युरिन इन्फेक्शन किंवा पोटाचे आजार, पिरियडिक प्रॉब्लेम्स हे त्याचं द्योतक आहे. पंचम स्थानात मंगळ शनी असणं हे संततीच्या दृष्टीने थोडं त्रासदायक असतं. त्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक औषधं किंवा व्यवस्थित डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाकी पत्रिकेमध्ये बुध शुक्र रवी हा जो युतियोग आहे तो कदाचित तुमचा विवाह अतिशय परिचित आणि जवळच्या नात्यात होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला सुद्धा राहूची महादशा 2014 पर्यंत आहे. त्यामुळे 2014च्या विवाह, संतती, स्वतःचे घर या गोष्टी होणार आहेत. 21/5/2012 नंतर योग चालू झालेला आहे. तो 20/11/2013 आतमध्ये हा योग आहे. उभा खडखडीत उभा चेहरा, तरतरीत नाक, कपाळावरती किंवा चेहऱ्यावरती काहीतरी डॉट्स असलेला, कपाळावर जखमेचे खूण असलेला, स्पष्ट बोलणारा, 3 अक्षरी नावाचा, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, व्यवस्थापन क्षेत्रात, पोलीस खाते किंवा संरक्षण रिलेटेड क्षेत्रात काम करणारा, थोडा बोलायला फटकळ, स्पष्टवादी परंतु प्रेमळ असा तुमचा विवाह हा सांगितलेल्या काळामध्ये जमेल. त्वरित विवाह व्हावा म्हणून मगाशी जे उपाय सांगितलेत ते केले पाहिजेत. नक्की. सर, आपण बघितलं की विवाह ठरवताना आता कुठले उपाय करायला पाहिजेत. आत्ताच्या पिढीमध्ये सुद्धा अजूनही बघितलं जातं की जे अरेंज मॅरेजेस होतात, अगदी लव्ह मॅरेजेस मध्ये सुद्धा पत्रिका बघितल्या जातात पत्रिका लग्न बघितल्या. करताना. अगदी बरोबर. त्या कितपत योग्य आहेत? तुला मी सांगितलं ना, मागं सुद्धा सांगितलं की मी माझ्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी या स्वतःवर करून पाहिल्या. हो, हो. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे जेव्हा वास्तू अपोजिट असते तेव्हा काय होतं ते पाहण्यासाठी मी ते सगळं करून पाहिलं. तसंच मी अशा पद्धतीने मी स्वतःचा विवाह अशा स्त्रीशी केला की जिची माझी पत्रिका जमत नाही. बघू तर खरं काय होतं. म्हणजे या जगामध्ये मी असा एक महानुभाव असेन की विवाहाच्या आधी मी माझ्या पत्नीला सांगतोय की आपली नाडी आहे की आपल्याला संतती होणार नाही. पण तसं काही झालेलं नाही. बरं. मलाही मुलं बाळा आहेत, माझाही संसार सुखी आनंदी आहे. थोडीफार भांडणं होतात ती सोडून द्या, तो विषय नाही. तिथं प्रत्येकाच्या घरात. म्हणजे तात्पर्य असं आहे की मी त्या खोलात शिरू नका असं नेहमीच म्हणतो. बरोबर. पत्रिकांच्या खोलात काही एवढे शिरतात, हा, ते अगदी कीस पडतात अगदी. आणि असं म्हणतात की अक्काबाईला पण मिशा दिसतात. म्हणजे एवढं बारीक बघायची काही गरज नाही. मग तो गुरुच बदलाय आणि मग तो माझ्याकडे एका पत्रिकेसाठी एकच व्यक्ती 10 तेच प्रश्न घेऊन येतात आणि इतके कन्फ्युज असतात की ते 17 ज्योतिषांकडे जातात, या ज्योतिषाकडे. आणि तो प्रत्येक ज्योतिषी काही ना काहीतरी वेगळं ठोसतो डोक्यामध्ये. त्यात त्या ज्योतिषाची मेंटॅलिटी असते, त्याला तुम्हाला खड्ड्यात घालायचं असतं. असे बरेचसे ज्योतिषी आहेत की जे तुम्हाला घाबरून सोडतात आणि 30-40 हजाराची कवचन, शांत्याने हे त्या भानगडी सांगतात. या सगळ्यामुळे होतं काय की आमचं ज्योतिषशास्त्र पूर्णपणे बदनाम होतं. तुमच्या नशिबात जे योग लिहिलेले आहेत ते योग येतातच. सर्व योग्य त्या पद्धतीने पाहून करणं गरजेचं आहे. याचा अर्थ मी पत्रिका जुळवण्याला विरोध करतो अशातला भाग नाही. ज्या काळामध्ये आपल्याकडे रक्त तपासण्याची पद्धती नव्हती, स्वभाव ओळखण्याची पद्धती नव्हती, मुला मुली किंवा स्त्री पुरुषांमध्ये बऱ्यापैकी अंतर होतं, त्यावेळेस ते पाहणं योग्य होतं. आता एक नाडी एक चरण दोष असेल तर विवाह करू नये, कारण संतती होत नाही असं म्हणतात. पण एक नाडी भिन्न चरण असतील तर संतती होते. मी त्याचं उदाहरण आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अगदी तुम्ही बारीक बघाल तर थोडा अवघड आहे. त्यामुळे पत्रिका पाहताना चांगल्या जाणकार माणसाकडे, प्रॅक्टिकल माइंडेड माणसाकडे जा. नाहीतर तो उगाच बाल की खाल निकालनेवाला जर असेल तर तो तुमच्या डोक्यात 17 गोष्टी भरून देईल, किंबहुना हजारो प्रकारच्या शांत्या सांगेल आणि त्यातनं तुमच्याकडनं पैसे उकळेल. त्यामुळे एक खराब असल्यामुळे सगळेच बदनाम होतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे प्रगाढ आहे, उत्तम आहे. याचा तुम्ही चांगल्या लोकांकडे जाऊन अनुभव घ्या. उगीच शांत्या कर्म सांगणारे, लाखो रुपयांचा खर्च सांगणाऱ्या माणसांच्या नादी तुम्ही लागू नका. नक्की नक्की. आपण पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत राजेंद्र आहेत पुण्यावरनं. बोला राजेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी राजेंद्र देव बोलतोय. हा, बोला. माझं लग्नाचा प्रश्न विचारायचा आहे. लग्न अजून जुळत नाहीये तारीख? किंवा नोकरी ही नीट टिकत नाही. राजेंद्र, तारीख सांगा. 27/11/68. वेळ सांगा. वेळ सकाळी 8:45 पुणे. ठिकाण? पुणे. ओके, ठीक आहे. बुधवार आहे त्या दिवशी 8/27/11/68. बराच काळ लोटलेला आहे की विवाह झालेला नाही. कुंभ रास आहे, पण यांच्या पत्रिकेमध्ये एक विवाह योग येऊन गेलेला आहे. येऊन गेलाय म्हणजे तो टाळला की काय, आपण नेमका त्यांचा फोन कट केलाय. पण त्यांच्या पत्रिकेत एक विवाह योग येऊन गेलेला आहे. कदाचित तो टाळल्यामुळं काही होतंय का काय, कारण शनी राहू युती योग पत्रिकेत आहे. गुरु केतू मंगळ ही पण युती आहे.
चांडाळ दोषाची पत्रिका म्हणली जाते. मुळातच कुंभरास ही रास तशी प्रत्येक कामाला लेट करणारी आहे, पण विवाहाचा एक कडक योग तुमच्या पत्रिकेमध्ये 28 ते 31 दरम्यान येऊन गेलेला आहे. पण आता जर का त्या काळात लग्न झालं नसेल तर शुक्राच्या अंमलाखाली जो योग येईल तो 6/3/2014च्या आतमध्ये येईल. आणि 6/3/2014च्या आत जर मात्र विवाह झालं नाही तर मात्र विवाह होण्यामध्ये बऱ्यापैकी अडथळे येऊन थोड्याशा कटकटी किंवा अविवाहित राहण्याचे सुद्धा योग पत्रिकेत येतील. आता जी तुमच्या जीवनामध्ये स्त्री येणार आहे ती कदाचित वयाने 1-2 वर्षाने मोठी किंवा 12-15 वर्षांनी लहान असण्याची सुद्धा शक्यता आहे. हा जो विवाह असेल हा ठरूनच होईल, लव्ह मॅरेज होणार नाहीये. मुलीचा चेहरा गोल असेल, नाक थोडंसं ढेमसं असेल, डोळे मोठे असतील, केस कुरळे असतील, मध्यम बांधा असेल आणि तब्येत उंची थोडी कमी असेल, साधारण 5 फूट वगैरे, अशा मुलीशी विवाह होईल. सांगितलेल्या वेळेत मला जरूर कळवा. आणि पहिला योग जर टळलाय तर तो का टळला याचं थोडंसं आत्मपरीक्षण करा किंवा येऊन भेटा, आपण त्या विषयावर सविस्तर चर्चा करू. नक्की. तर वास्तुशास्त्र आणि विवाह समस्या या विषयावरती चर्चा अशीच चालू राहणार आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे घेतो एक छोटासा ब्रेक.